लयच हलक्यामध्ये, अरे फाट्यावर मारायला लागलंय, माझ्याबद्दलच बोलतोय. लाज पण नाही वाटत आहे बोलायला. नाहीतर एफर्ट घ्यायचे असतात पण विसरून जातो. आई माझ्या आता लक्षात आलं की पाव आयुष्य गेलं माझं. माझे व्हिडिओ बघतात ना 6-7 जण, असे त्यातले मम्मीच 2 असते. हो तर हॅलो, राम राम, नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आमच्या लाडक्या बापूच्या कट्ट्यावर. आणि आज भरपूर दिवसानंतर, म्हणजे 3-4 दिवसानंतर व्हिडिओ बनवतो. यायला गाडी आल्यावर टेन्शनच येतो. अरे कार होती रे, 2 व्हीलर असल्यावर टेन्शन येतं मला. रिक्षा पण ठीक आहे ब्रो. यार मला वाटतंय मी आहे ना, जरा स्वतःला, म्हणजे स्वतःच्या लाईफला जरा जास्तच हलक्यामध्ये घेतोय. जसं म्हातारपण जवळ येत जाणार आहे तसं तसं पावर पण कमी होत जाणार आहे. मग आता मेहनत का नाही करत आहे तू? लयच हलक्यामध्ये, अरे फाट्यावर मारायला लागलंय स्वतःच्या लाईफला. म्हणजे एकदम आहे ना, फुल एन्जॉय चालू आहे बाय. आता येतोय, मजा करतोय, घरी जातोय, हगतोय, झोपतोय, एवढं चालू आहे. बाकी काही चालूच नाही. म्हणजे मेहनत वगैरे काय करायचीच नाही कोणाला मेहनत बाई, लय. आणि हे सगळं मी दुसऱ्याबद्दल नाही बोलत आहे, मी माझ्याबद्दलच बोलतोय. लाज पण नाही वाटत आहे बोलायला. सॉरी. आता आज पण बघ, खेळायला जायचं. आता खेळायला निघालोय, 6:30 वाजलेत. खेळून नंतर कामावर जाणार, कामावर नंतर घरी जाऊन झोपून जाणार. बस एवढंच झालं. मागे आधी कसं रविवार वगैरेला व्हिडिओ वगैरे बनवायला जायचो, नाहीतर काहीतरी सगळ्यांना म्हणजे मित्र वगैरेला बोलवून सुट्टी काढून व्हिडिओ बनवायचो. आता तसं नाही भाई. आता फक्त खेळतोय रविवारचा आणि कामाला जातोय. ॲक्च्युली ना, माझा एम बदली झाला रे. मला आहे ना, हे व्हिडिओ बनवायचं पेक्षा जास्त पैसा सध्या महत्त्वाचा वाटायला लागला, असं म्हणजे माझ्या कॅल्क्युलेशननुसार. पण यार, मी हे काम जे करतोय ना वायफायचं, ते यामुळे की मला व्हिडिओ बनवायसाठी टाईम भेटला पाहिजे. आणि त्याच्यामुळे म्हणजे दोन्ही पण ॲडजस्ट होतात. पैसे पण येतात आणि काम पण होतं, म्हणजे व्हिडिओ पण बनतात. पण जर व्हिडिओज बनत नसतील तर काय फायदा या कामाचा? आयुष्यच चालू आहे भाई या दिवसांमध्ये. माहिती, कोणाला सांगू आणि स्वतःला सांगतोय. यार अंधार लय लेट उजडतो वाटतं यार. मला ना असे कोणतरी आहे ना, हंटर घेऊन पाठी लागलं पाहिजे. म्हणजे कसं माहितीये, जेव्हा माझ्या डोळ्यासमोर कोणती गोष्ट येते ना, तेव्हाच मी करतो. म्हणजे कसं माहितीये, आता समजा ना, शेंगदाणे तू डब्यामध्ये, स्टीलच्या डब्यामध्ये ठेवले, ते ट्रान्सपरंट नाही, आणि ते फ्रीजवर ठेवले आणि बोलला खा दररोज, तर मी नाही खाणार, मी विसरून जाणार. पण जर ना ते ट्रान्सपरंट काचेच्या भांड्यात ठेवलेले असेल ना, मला दिसत आहेत दररोज, अरे हां इथून जातोय मी, खाऊन जाऊया असं, तर मी खाणार ते. आणि ते काही असू द्या, सोनं असलं तरी. माझं जोपर्यंत लक्ष पडत नाही ना जास्त, तोपर्यंत मी एफर्ट नाही घेत. नाहीतर एफर्ट घ्यायचे असतात पण विसरून जातो. हां हे घ्यायची इच्छा असते एफर्ट, पण विसरून जातो. आता याला उपाय काय? उपाय काय हो? आजचा दिवस तर खेळण्यामध्ये जाणार आहे. आज 1 तारीख आहे आणि फेब्रुवारीचे 2-3 दिवस मला वाटतं बनवलाच नाही. एक तो जुना ब्लॉग होता, तोच टाकलेला त्या दिवशी.
मी आहे ना एक निर्भय झालोय असं वाटतं रे. पण का काय फ्युचर सिक्युअर केलंय, काही 50-60 लाखाची FD वगैरे केली मस्त. गोव्याला फ्लॅट गोव्याला दुबईला फ्लॅट घेतलाय, असं म्हणजे जगतोय ना एकदम राजासारखं जिंदगी. नाही रे, नाही होणार असं, काहीच नाही होणार. शेवटी मग जशी जशी पावर कमी होत जाणार आहे तसं तसं इच्छा पण मारत जायला लागणार. त्यासाठी आत्ता मेहनत करायला लागेल. हे सगळं बोलून फायदा होईल काय? कमेंट करा. मी तोपर्यंत खेळून आलो. आई माझ्या आता लक्षात आलं की पाव आयुष्य गेलं माझं. म्हणजे 100 पैकी 25 बोलतोय मी. म्हणजे पण 100 तरी कोण जगणार आहे आजकाल? तर 50-60 मध्येच विकेट पडून जाते. तर त्या हिशोबाने अर्ध आयुष्य तर माझं असंच संपलं यार. अर्धच आयुष्य बाकी आहे. त्या अर्ध्या आयुष्यामधली पण पावर असणारे दिवस ऑलमोस्ट 35-40 पर्यंत मॅक्सिमम. त्याच्यानंतर काय? त्यानंतर बस फक्त रिग्रेट करत राहायचं लाईफभर. तसं नाही झालं पाहिजे. तेच नाही करायचंय ऍक्च्युली. कर काहीतरी कर मंथन, काहीतरी कर. बिंदिरामध्ये जाऊन काय नाही होणार आहे. तुला प्रयत्न करायला लागतील, जास्तीत जास्त व्हिडिओ बनवायला लागतील. आजपासून बन. जोपर्यंत काय स्पेशल ओकेजन येत नाही तोपर्यंत सगळं फक्त व्हिडिओ. नुसता रांदावाडा उष्टी काढा बँडी, नुसते व्हिडिओ. असं बोलले पाहिजे समोरून, अरे भाई यार किती व्हिडिओ टाकते, बंद कर. आणि अरे मी बोला, अरे बघत राहते, अजून पुढे येणार आहेत. मोबाईल पण घ्यायचा आता. हो सॉरी, हे सरप्राईज आहे माझ्यासाठी. बघू, तो एक व्लॉग स्पेशल बनवणार आहे मी. त्यासाठी तयार राहा. जे तुम्ही 5-6 जण बघतात त्या लोकांनी तयार राहा. माझे व्हिडिओ बघतात ना 6-7 जण असे, त्यातली मम्मीच 2 असते. आईची माया, कृपेची छाया. हा यार, म्हणजे ना असं नो व्ह्यूज असं नसतात मोस्ट ऑफ व्हिडिओला. जर मम्मीला नोटिफिकेशन वगैरे आले असेल ना, तर मम्मी पक्का बघणार व्हिडिओ आणि पूर्ण. तोच तर एक माझा फर्स्ट ऑडियन्स आहे, मम्मी. आणि बघताना एन्जॉय करते. बस हिच्यासाठी तरी व्हिडिओ बनव. स्वतःलाच बोलतोय मी. आई काय मस्त वाटतं ना रस्ता एकदम खाली. हे अशी झाडं होती आमच्या इकडे पण संपली ती. बिल्डिंगा बनल्या आता. इथे पण बिल्डिंगा बनल्या आहेत. ही एक बाकी आहे म्हणून, आणि ही शाळा बाकी आहे म्हणून ही झाडं दिसत आहेत. नाही तर ही झाडं पण दिसली नसती. पण बाकी तर बोलत राहू, व्हिडिओ मोठा होऊन जाईल. त्यासाठी बाय.